विद्यार्थी मित्रो, व्यवसाय सेवा या चौथ्या प्रकरणाची आपण माहिती घेत आहोत. सदर प्रकरणामध्ये व्यवसाय चालवण्यासाठी वेगवेगळ्या सेवा व्यावसायिकाला घ्याव्या लागतात, जेणेकरून उत्पादित झालेला माल ग्राहकापर्यंत पोहोचेल आणि ग्राहक त्या वस्तूचा उपभोग घेईल. यासाठी या सेवा व्यवसायासाठी अत्यंत आवश्यकता असतात. या सेवांमध्ये आपण बँकिंग सेवा बघितल्या, त्याच्यानंतर विम्याची आपण आता बघत आहोत. तर विमा म्हणजे काय, विम्याची तत्वे व विम्याच्या प्रकारांची आपण माहिती घेत आहोत. त्याच्यामध्ये विमा हे आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन आहे. हा जोखीम व्यवस्थापनाचा प्रकार आहे. म्हणजे एखादी जोखीमाची त्याची व्यवस्था कशी करायची, धोक्याची कशी व्यवस्था करायची, हा त्यातला एक प्रकार आहे. किंवा आर्थिक नुकसानीपासून संरक्षण करण्याचे साधन म्हणून या विम्याकडे बघितलं जातं. तर विमा म्हणजे विमा कंपनी विमेधारकास त्याच्या अनिश्चित धोक्याची जबाबदारी स्वीकारून विमेधारकाकडून काही रक्कम स्वरूपात हप्ता म्हणून स्वीकारते व अनिश्चित धोक्याची जबाबदारी स्वीकारून ती रक्कम देण्याचे कबूल अथवा मान्य करते. अशा धोरणाला किंवा कराराला विमा असं म्हटलं जातं. विम्याच्या प्रकारामध्ये जीवन विमा आणि त्याच्यानंतर सागरी विमा आणि अग्निविमा या 3 प्रकाराची आपण माहिती घेत आहोत. जीवन विमा म्हणजे एखाद्याच्या आयुष्यासंदर्भात वेगवेगळ्या त्या ठिकाणी त्याच्या पश्चात पैसे मिळण्यासाठी किंवा त्यालाही पैसे मिळण्यासाठी त्याच्या घरच्या मंडळींना पैसे मिळण्यासाठी असेल, अशा माध्यमातून जीवन विमाकडे बघितलं जातं. तर सागरी विम्यामध्ये व्यवसायासाठी सागरी धोक्यापासून संरक्षण मिळावं यासाठी सागरी विमा उतरवला जातो. त्याच्यानंतर आपण तिसरं अग्निविम्यासंदर्भात आपण माहिती घेणार आहोत. या विमा करारामध्ये आगीपासून संरक्षण, मालमत्तेचं वा वस्तूचं नुकसान झाल्यास विमेधारकास ही भरपाई दिली जाते. म्हणजेच काय म्हणता येईल, विमा कंपनी विमेदारास त्याच्या मालमत्तेला आगीपासून जर नुकसान झालं तर त्याची भरपाई देण्याची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारते. अशा विमा प्रकारास अग्निविमा असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये या आगीमध्ये बऱ्याच अंशी वीज पडणे, स्फोट किंवा आग लागणे इत्यादी कारणं, ही दंगली असतील, स्फोट असेल, वेगवेगळ्या कारणानं आग लागून त्या मालमत्तेचं किंवा विषय बाब जी असेल त्या बाबीचं नुकसान होणं म्हणजेच त्या ठिकाणी अग्निविमा असं म्हणता येईल. या अग्निविम्यामध्येही काही वेगवेगळे प्रकार आहेत, जेणेकरून विमेधारकास त्याच्या सोयीनुसार योग्य तो विमा किंवा पॉलिसी घेईल तो, आणि त्याच्या अनिश्चित धोक्याची जबाबदारी दुसऱ्यावर म्हणजेच विमा कंपनीवर ढकलेल. त्या सोयीनुसार वेगवेगळे प्रकार आहेत. त्या प्रकारांची माहिती घेत असताना पहिले बघा, मूल्य आधारित विमा. बऱ्याच अंशी आग लागल्यानंतर वस्तू किती जळली किंवा किती नुकसान झालं हे निश्चित करता येत नाही. त्यामुळं या विमा पॉलिसी किंवा प्रकारामध्ये संबंधित मालमत्तेचं किंवा विषय बाबीचं अगोदरच मूल्य निश्चित करायचं. एखाद्या दुकानामध्ये आग लागणार आहे किंवा लागेल अशी धोका आहे, तर अशा ठिकाणी त्या दुकानामध्ये किती किमतीचा माल आहे अगोदरच निश्चित करायचा. 1,00,000 रुपयाचा असेल, 50,000 रुपयाचा असेल, कितीही असेल, तो अगोदरच निश्चित करायचा आहे. म्हणजे समजा आग लागली तर त्या ठिकाणी संबंधित नुकसान किती द्यावं हे त्या ठिकाणी अगोदरच निश्चित केलं जाईल, आणि त्यानुसारच त्या विम्याची रक्कम किंवा विम्या हप्त्याची रक्कम विमा कंपनी स्वीकारेल व विमा कंपनी ही विमेदाराला योग्य ती किंमत देईल. म्हणजेच अगोदरच त्या ठिकाणी मूल्य निश्चित करायचं आणि त्यानुसार देता येईल. त्याचबरोबर त्या ठिकाणी बघा, काही वस्तूंची किंमत निश्चित करता येत नाही. अशा वेळीसुद्धा बाजारी किमतीची अंदाज येत नाही. अशा वेळी त्या ठिकाणी मूल्य अगोदरच निश्चित करायचं आहे. त्याच्यामध्ये कला असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल, एखादं पेंटिंग असेल आणि स्टॅच्यू असेल, अशा वस्तूंचे मूल्य निश्चित करता येत नाही. अशा वेळी त्या
त्या वस्तूंचं अगोदरच मूल्य निश्चित करून जर त्या नुकसान झालं तर त्या ठिकाणी त्याची भरपाई मिळावी यासाठी मूल्याधारित विमा म्हणजे व्हॅल्यूड पॉलिसी विमा कंपनी ही पण सुविधा देताना आपल्याला दिसून येते. त्याच्यानंतर बघा सरासरी विमा ॲव्हरेज पॉलिसी. बऱ्याच अंशी त्या ठिकाणी बघा बऱ्याच अंशी विमा उतरत असताना एखाद्या दुकानामध्ये किंवा विषय बाब किती आग लागली आणि किती नुकसान झालं आहे हे त्या ठिकाणी निश्चित करून त्या ठिकाणी योग्य ती किंमत दिली जाते आणि त्याच्यानुसार भरपाईचं देण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. बऱ्याच अंशी विमा कंपन्या विषय बाबी एखाद्या दुकानामध्ये 2 लाखाचा विमा उतरला असेल आणि त्या दुकानामध्ये माल 4 लाखाचा असेल तर अशा वेळी विम्याची रक्कम नुकसान झालेली रक्कम सरासरीनुसार 2 लाखाच्या माध्यमामध्ये 1 लाख त्या ठिकाणी आग लागली असेल 1 लाखापासून नुकसान झालं असेल तर सरासरीनुसार 50,000 रुपये त्या ठिकाणी नुकसान भरपाई देण्याचं काम कंपनी सरासरी विमा पॉलिसीनुसार देताना आपल्याला दिसून येते. कारण विमा उतरवला तर 2 लाख रुपयेचा आहे आणि दुकानामध्ये संपूर्ण माल 4 लाख रुपयेचा आत ठेवलेला आहे. अशा वेळी सरासरी काढून नुकसान झालेल्या रक्कमेच्या सरासरी काढून जी रक्कम येईल ती रक्कम कंपनी देताना आपला दिसून येते. त्याच्यानंतर बघा विशिष्ट विमा स्पेसिफिक पॉलिसी याच्या माध्यमातून बघा एखाद्या दुकानामध्ये आता एक ठराविक रकमेपर्यंत जबाबदारी विमा कंपनीकडं विमेदार ट्रान्सफर करतो किंवा हस्तांतरित करतो. जर नुकसान झालं तर एवढ्यापर्यंत मला नुकसान भरपाई द्या, त्याच्यापेक्षा जास्त मला नको. अशानुसार एक दुकानामध्ये 4 लाखाचा माल शिल्लक आहे आणि दुकानामध्ये आग लागल्यामुळं 2 लाख रुपयाचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि विमा 2 लाख रुपये उलटं आपण समजूया 4 लाख रुपयाचा माल आहे ठेवलेल्या दुकानामध्ये आणि विमा उतरवलेला आहे 2 लाख रुपयाचा आहे आणि आगीमुळे नुकसान 1.5 लाख रुपयाचं झालं आहे. अशा वेळी त्या ठिकाणी विमा कंपनी विशिष्ट विमा पॉलिसीनुसार नुकसान किती झालेलं आहे तर 1.5 लाख रुपयाचं आहे. विमा पॉलिसी 2 लाख रुपयाची घेतलेली आहे आणि दुकानामध्ये माल 4 लाख रुपयाचा आहे. अशा वेळी विशिष्ट रक्कमनुसार 2 लाखापर्यंत जेवढा नुकसान होईल तेवढं द्यायची कबूल करते. म्हणजे 1.5 लाख रुपये देईलच तुम्हाला. सरासरीमध्ये असं नाही, सरासरीमध्ये दोन्हींचं त्या ठिकाणी सरासरी काढली जाईल, पण विशिष्टमध्ये ठराविक रक्कम पर्यंत नुकसान झालं तर त्या ठिकाणी जबाबदारी विमा कंपनी देण्यास तयार असते. त्याच्यानंतर बघा तरल विमा, यालाच फ्लोटिंग विमा असं म्हटलं जातं. एखादा मोठा उद्योजक असेल, व्यापारी असेल, अशा वेळी त्या ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी त्याची गुदाम असतात म्हणजेच साठवणूकगृह असतात. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल कमी जास्त एखाद्या गुदामामध्ये जास्त असतो तर एखाद्या गुदामामध्ये म्हणजे साठवणूकगृहामध्ये मालाची कमतरता असते. अशा वेळी एकाच वेळी सगळ्या दुकानांचा किंवा गुदामांचा साठवणूकगृहांचा माल त्या ठिकाणी मालाची विमा फ्लोटिंग म्हणजेच तरल विमा उतरला जातो. म्हणजे नुकसान किती झालं तरी त्या ठिकाणी त्या मालमत्तेचं नुकसान देण्याची काम त्या ठिकाणी दिलं जातं. यासाठी एक रकमी विमा हप्ता असतो. बघा एक साधं उदाहरण टू व्हीलरच्या बाबतीत त्या ठिकाणी बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतरही जिल्ह्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याच्या बाबतीत वेगवेगळ्या ठिकाणी त्या ठिकाणी एकाच मालकाच्या वेगवेगळे शोरूम्स असतात. अशा वेळी एक वेगवेगळ्या शोरूमची विमा न उतरवता एकाच सगळ्या शोरूमचा एकच रकमी विमा किंवा तरल विमा उतरवून जर नुकसान झालं तर ती जबाबदारी देण्याचं काम या तरल विमा पॉलिसीनुसार देताना आपला दिसून येते. त्याच्यानं बघा अधिकतम विमा. आता बऱ्याच अंशी एखाद्या वस्तूचं मूल्य कमी जास्त होत असतं, बाजारी मूल्य कमी असतं किंवा जास्त असतं. अशा परिस्थितीमध्ये विमा उतरवताना अडचण येते आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं अधिकतम विमा म्हणजेच एक्सेस पॉलिसी ही सुद्धा एक सोयीस्कर त्या ठिकाणी येते. म्हणजे समजा एखाद्या वस्तूचं त्या ठिकाणी 2 लाख रुपये मूल्य असेल, हे त्या ठिकाणी 2 लाख असेल आणि त्याची किंमत ही 3 लाखापर्यंत पण जाऊ शकते आणि त्याच्यापेक्षाही कमी येऊ शकते. अशा वेळी अधिकतम विमा पॉलिसीमध्ये 2 लाख रुपयेपर्यंतची एक पॉलिसी उतरवली जाते आणि जादाच्या रकमेसाठी 1 लाख रुपयाची फ्लोटिंग एक्सेस होऊ शकते, अनिश्चित आहे, त्याच्यासाठी वेगळा विमा पॉलिसी उतरायची. म्हणजे या दोन्ही
दोन पॉलिसीनुसार एकाच अधिकतम विमा पॉलिसीमध्ये दोन्ही पद्धतींचा दोन वेगवेगळ्या पॉलिसी उतरवल्या जातात आणि जेणेकरून होणारं नुकसानाची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारून अधिकतम पॉलिसीमध्ये विमेधारकास देताना आपला दिसून येतात. म्हणजे चढ उतार होणारी एक वेगळी पॉलिसी काढायची आणि निश्चित रकमेपर्यंत एखाद्या बाजारी मूल्य असेल त्यासाठी सेपरेट विमा पॉलिसी उतरवली जाते. त्याच्यानंतर बघा पुनर्स्थापना विमा रिइन्स्टॉलमेंट पॉलिसी. याच्यानुसार बऱ्याच अंशी एखाद्या दुकानामध्ये एखाद्या कंपनीमध्ये आग लागल्यानंतर जमिनीची किंवा त्या प्रॉपर्टीची ती मालमत्तेची त्या विषय बाबीची संपूर्ण किंवा थोडी जरी आग लागून नुकसान झालं तर अशा वेळी विमा कंपनी त्या संबंधित विषय बाब असेल त्या संबंधित विषय बाबाची संपूर्ण मालमत्ता देते आणि ती स्थापन करून देण्याचं जबाबदारी विमा कंपनी देते. समजा एखादी टू व्हीलर आग लागली आणि टू व्हीलरला जळली तर ती त्या ठिकाणी जळलेला पार्ट तेवढाच न बदलून देता ती विषय बाब किंवा टू व्हीलर संपूर्ण विमा कंपनी घेईल आणि दुसरीच गाडी किंवा दुसरीच टू व्हीलर त्या विमेधारकास देताना आपला दिसून येते. यालाच पुनर्स्थापना विमा असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा व्यापक विमा. बऱ्याच अंशी एखाद्या नुकसानीच्या बाबतीत आग लागणे इतकंच त्या ठिकाणी होऊ शकत नाही. ती आग वेगवेगळ्या कारणानं लागू शकते. दंगली होतात, युद्ध होतात, स्फोटक होतात, भूकंप होते बऱ्याच अंशी किंवा त्या ठिकाणी हल्ले होतात. या हल्ल्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी बऱ्याच अंशी दुकानदाराचं त्या ठिकाणी दंगलीमुळे सुद्धा त्या ठिकाणी नुकसान होतं. यासाठी व्यापक पॉलिसीनुसार कॉम्प्रेहेन्सिव्ह पॉलिसीनुसार ही जोखमीची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारून त्याच्या बदल्यात त्या ठिकाणी नुकसानाची भरपाई देताना आपल्याला दिसून येतात. फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी बघा नक्षलवादी एरियामध्ये त्या ठिकाणी बऱ्याच अंशी युद्ध किंवा दंगली होत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी व्यावसायिकांना संरक्षण मिळण्यासाठी ही पॉलिसी उपयुक्त होताना आपला दिसून येते. त्याच्यानं बघा संभाव्य तोटा विमा. बऱ्याच अंशी त्या ठिकाणी बघा मालमत्तेच्या बाबतीत मूर्त आणि अमूर्त बाबतीत समाविष्ट नुकसानीचे समाविष्ट आहे. बऱ्याच अंशी त्या ठिकाणी तोटा असेल, स्थायी शुल्काची भरपाई असेल, वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई प्रदान करण्याचं काम त्या ठिकाणी करते. म्हणजेच एखाद्या त्या ठिकाणी बाबा मालाची विक्री करत असताना खरोखरच त्या वस्तूपासून नुकसान झालं आणि संभाव्य अनिश्चित बाबा किती होऊ शकत असता तोटा याची त्या ठिकाणी मूल्य निश्चित करून ती तोटा देण्याचं काम त्या ठिकाणी संभाव्य तोटा विमामध्ये दिलं जातं. म्हणजेच अग्नी विमा मूळतः केवळ भौतिक नुकसान भरपाई देण्याचं काम केलं जातं, पण बऱ्याच अंशी मूर्त आणि अमूर्त या मालमत्तेच्या नुकसानीच्या बाबतीत ही संभाव्य तोटा विमा पॉलिसी त्या ठिकाणी दिली जाते. म्हणजे खरोखरच किती तोटा आला त्याचं त्या ठिकाणी कॅल्क्युलेशन करून भरपाई देण्याचं काम, वाढीव किमतीच्या खर्चासाठी भरपाई देण्याचं काम त्या ठिकाणी संभाव्य तोटा विमा पॉलिसीमध्ये दिलं जातं. त्याच्यानंतर बघा स्प्रिंकलर गळती विमा याला म्हटलं जातं. बऱ्याच अंशी वेगवेगळ्या कंपनीमध्ये वेगवेगळ्या उद्योग समूहामध्ये आग न लागता आग किंवा धूर नसताना सुद्धा बऱ्याच अंशी इतर कारणांना सुद्धा म्हणजे स्प्रिंकलरमधून फवाऱ्यामुळे त्या ठिकाणी नुकसान झालं तर अशा वेळी त्या ठिकाणी इमारतीच्या दुरुस्तीसाठी भूकंप असेल, स्फोट असेल, युद्धामुळे त्या ठिकाणी आगीचं नुकसान झालं, जमिनीचं त्या प्रॉपर्टीचं त्या विषयबाबीचं नुकसान झालं तर अशा वेळी ती नुकसानीची जबाबदारी स्प्रिंकलर गळती विमानुसार त्या ठिकाणी होते. यासाठी त्या ठिकाणी पाहिजे म्हणजे आग लागलेली नाही, धुरामुळं पण नुकसान झालेलं नाही, पण त्या ठिकाणी भूकंप झाला, स्फोट झाला, युद्ध झालं, अशा वेळी सुद्धा त्या ठिकाणी आगीच्या नुकसानीचं भरपाई देण्याचं काम स्प्रिंकलर विमा पॉलिसीनुसार देताना आपला दिसून येतं.